घुनकी गावचं आराध्य दैवत मंगरायाच्या चरणी मी नतमस्तक होते आणि या परिसराचे भाग्यविधाते माझे दैवत माझे वडील आदरणीय अण्णांच्या स्मृतींना मी अभिवादन करते। आज या घुनकी गावामध्ये मी जिल्हा परिषदेची बांधकाम आणि आरोग्य सभापती झाली म्हणून हा नागरी सत्कार सोहळा आज इथे केला गेलेला आहे। खरंच माझ्यासाठी हा क्षण अतिशय भावनिक, अभिमानास्पद आणि अविस्मरणीय असा आहे। आणि ज्या माहेरमध्ये माझ्या आयुष्याची सुरुवात झाली, ज्या माहेरच्या अंगणामध्ये मी खेळले, वाढले, माझी जडणघडण झाली, जिथे माझे संस्कार झाले, जिथे पावला गणिक माझ्यासाठी प्रेम निर्माण होत आहे, अशा माझ्यासाठी पवित्र असणाऱ्या अशा माहेरमध्ये आज माझा सत्कार होतोय। खरंच हा सत्कार म्हणजे माझ्यासाठी इतका मोठा सन्मान आणि इतका महत्त्वाचा सन्मान दुसरा कुठला असूच शकत नाही। हा सत्कार फक्त माझा होत नाहीये, तर माझ्यावरती प्रेम करणाऱ्या, माझ्यावरती विश्वास असणाऱ्या माझ्या सर्व माहेरच्या माणसांचा हा सत्कार आहे। इथल्या मातीच्या संस्कारांचा हा सन्मान आज होतोय। आमचे वडील आदरणीय अण्णा, माझी मोठी आई, माझी छोटी आई या सगळ्यांनी आम्हा भावंडांना कष्ट, प्रामाणिकपणा आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचे संस्कार दिले। अण्णा नेहमी म्हणायचे की तुमचे हात आभाळाला टेकले तरी चालतील, पण तुमचे पाय मात्र जमिनीवरती घट्ट रोवलेले असले पाहिजे। आणि ह्याच संस्काराची शिदोरी घेऊन आज आम्ही भावंड वाटचाल करतो आहोत। अण्णांची आम्ही नेहमी ज्यावेळी घरामध्ये चर्चा ऐकायचं, त्यामध्ये कुटुंब, पै पाहुणे यापेक्षा गावातल्या भागातल्या लोकांच्या समस्या, त्यांच्या अडचणी, त्यांची दुःख आणि त्या सोडवण्यासाठी आपण काय करू शकतो, त्या समस्या आपण कशा सोडवू शकतो, त्यावरती आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे, हेच आमच्या कानावरती पडत गेलं आणि हेच ऐकत ऐकत आम्ही मोठे झालो। अण्णा म्हणायचे की राजकारणात यायचं आणि सत्तेच्या पदावरती बसायचं हे स्वतःच्या स्वार्थासाठी नाही, तर लोकांचे अश्रू पुसण्यासाठी यायचं। हे अनेक प्रसंगातून आम्ही त्यांच्या दराराही बघितला आणि त्यांची मायाही बघितली। अण्णा नेहमी कधीही कुठलीही असं छोटंसं जरी बक्षीस मिळालं तर कधी एकदा जाऊन अण्णांना दाखवते असं व्हायचं। आणि त्यावेळी मी घरी येऊन ज्यावेळी सांगायचे की अण्णा हे बघा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मला हे बक्षीस मिळालं, त्यावेळी अण्णा म्हणायचे, अगदी आनंदानं माझ्या पाठीवर शाबासकीची थाप देते म्हणायचे की तू ही तुझ्या आयुष्यात इतकी मोठी हो की तुझ्या हस्ते दुःख सुद्धा असा गुणवंताचा सत्कार होऊ दे। आणि खरं सांगते आज हे बघायला अण्णा पाहिजे होते। आज माझ्या केबिन मध्ये माझ्या टेबलवरती अण्णांचा फोटो आहे आणि ज्यांना कुणाला माहिती नाही की माझं माहेर कोणतं आहे ते मला कुतूहलाने विचारतात की ताई तुमच्या टेबलवरती आमच्या अण्णांचा फोटो कसा। आणि त्यावेळी अभिमानानं मी सांगते की मी त्यांची लेक म्हणून। आणि त्यावेळी ती लोक अगदी भरभरून अण्णांबद्दल, अण्णांच्या कामाबद्दल बोलतात आणि त्यावेळी मला फार आनंद झालेला असतोय, कारण त्यावेळी त्या केबिन मधली माझी ओळख ही अण्णांची लेक म्हणून असते। असे आमच्यावरती प्रेम करणारे, संस्कार देणारे अण्णा एक दिवस अचानक आम्हाला सोडून गेले। दुःखाचा डोंगर आमच्यावरती कोसळला। त्यावेळी राजवर्धन बापूंचं वय अवघं 23 वर्षाचं। अण्णांनी उभा केलेला हा राजकारणाचा, समाजकारणाचा, सांस्कृतिक कार्यक्रमाचा किंवा या सगळ्या संस्थात्मक असा हा डोलारा हा मुलगा कसा पेलणार असा प्रश्न आमच्यावरती प्रेम करणाऱ्या लोकांना पडला। आणि दुसऱ्या बाजूला मोहित्यांचं राजकारण संपलं अशा वल्गना काही लोक करायला लागली। पण सावकार साहेब ज्या पद्धतीनं ज्योतिबाची सासनकाठी पहिल्यांदा बघणाऱ्याला वाटतं की ही उंच सासनकाठी पडेल काय, मोडेल काय, पण त्यांना हे माहीत नसतं की तिला अतिशय श्रद्धेनं आणि आस्थेनं पकडलेली असते। तिचे दोर अनेक विश्वासू हातामध्ये असतात। त्याच पद्धतीनं आमचे आदरणीय वडील, आमचे आदरणीय आजोबा यांची नाळ या तळागाळातल्या लोकांशी जोडली गेलेली होती। त्यांनी अनेक लोकांचे संसार उभे केले, अनेकांची घरं उभी केली, प्रत्येकाच्या सुखदुःखात ते धावून गेले, प्रत्येकाच्या अडचणीत ते उभे राहिले, प्रत्येक वेळी वेळोवेळी त्यांनी लोकांचे अश्रू पुसले। आणि म्हणूनच आज अगदी हराळे तात्यांपासून अविनाश हराळेंपर्यंत असेल, आपल्या मायाप्पा नांगरेंपासून जालिंदर नांगरेपर्यंत असेल, आपल्या रामभाऊ पाटलांपासून हनुमान पाटलांपर्यंत असेल, आपल्या बापू तात्या कुर्णेंपासून सुभाषदादा दिलीप दादांपर्यंत असेल, अशी मी किती किती नावं घेणार, असे किती परिवार आहेत की जे आज सुद्धा आमच्या बरोबर गेली 2-3 पिढ्या अगदी निष्ठेनं आणि प्रेमानं आमच्या पाठीशी उभे आहेत। आमची ही मोहिते भाऊकी म्हणजे आमची खरी ताकद। पहाडासारखी आमच्या पाठीशी कायम उभी राहणारी ही लोक, आणि त्यामुळे मुळातच
आणि अण्णांचं नाव ते अगदी पुढं घेऊन जाऊ शकले. आज मी जिल्हा परिषद सदस्य झाली आणि त्यानंतर आमचे पालकमंत्री आबिटकर साहेब असतील, सावकर साहेब असतील, धैर्यशील दादा असतील, अशा या सगळ्या महायुतीच्या नेत्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवून मला या जिल्हा परिषदच्या बांधकाम आणि आरोग्य या अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या खात्यांची जबाबदारी दिली. हे मलाही माहिती आहे की राजकारणात पद हे फक्त भोगायचं नसतं, तर ते लोकांसाठी वापरायचं असतं. आणि त्याच पद्धतीने या लोकांनी जी माझ्यावरती जबाबदारी दिलेली आहे ते पवित्र कर्तव्य म्हणून पार पाडायचं असं ठरवून मी हा पदभार सांभाळला. त्यानंतर मला अनेक पत्रकार बंधू येऊन भेटले आणि मला म्हटले, बांधकाम विभागाचा दर्जा सुधारण्यासाठी तुम्ही काय करणार. हे पालकमंत्र्यांनी देखील मला सूचना दिल्या. आपले ठेकेदार बंधू येऊन मला भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की बिलं काढायला आम्हाला 32 टेबल फिरायला लागतात आणि त्यामुळं आमचा वेळ वाया जातो आणि आमच्या कामावरती त्याचा परिणाम होतो. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर, या सगळ्या गोष्टींमध्ये काम केल्यानंतर आज आम्ही जिल्हा परिषदच्या स्तरावरती या 32 मधले 11 टेबल आम्ही कमी करू शकलो. आज 21 टेबलमध्ये बिलं निघतात. आणि याच पद्धतीने भविष्य काळामध्ये आपल्याला अजून 11 टेबल कमी करता येणार आहे आणि त्यासाठी आपल्याला ZPFMS प्रणालीमध्ये योग्य ते बदल करावे लागणार आहेत. आणि त्यासाठी या सर्व नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली आबिटकर साहेबांच्या माध्यमातून आम्ही ग्रामविकास मंत्री गोरे साहेबांच्याकडे पाठपुरावा करतो आणि आम्ही नक्कीच त्यामध्ये 100% आमचा हा प्रयत्न आम्ही सक्सेस करून दाखवू. त्याच पद्धतीने आपल्याकडे जिल्हा परिषद, आपल्या या कोल्हापूर जिल्ह्याला 12 तालुके, पण आपल्याकडं 6 सब डिव्हिजन आहेत आणि 6 ठिकाणी आपल्याकडे प्रभारी उपअभियंता काम करतोय. मग आपल्याला जर या बांधकाम विभागाचं काम जर चांगल्या पद्धतीने चालवायचं असेल तर आपल्याला या राहिलेल्या 6 ठिकाणी देखील आपल्याला सब डिव्हिजन करावे लागणार आहेत आणि त्यासाठी देखील आमचे प्रयत्न चालू आहेत. आपल्या या जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचा दर्जा सुधारण्यासाठी, या आपल्या ऑन साईट आपल्या क्वालिटी टेस्टिंग वाढवण्यासाठी, आपलं सुपरवायझिंग वाढवण्यासाठी मी सूचना दिल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे काय होणार आहे की त्यामध्ये काम चांगल्या पद्धतीचं होणार आहे. आपल्या या जिल्हा परिषदच्या बांधकाम विभागाचं काम दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि मजबूत आणि टिकाऊ होणं याकडे माझा कल राहिलेला आहे. त्याच पद्धतीनं आरोग्य विभागामध्ये काम करत असताना या आरोग्य विभागाचं काम म्हणजे आपल्या या सर्वसामान्य म्हणजे ग्रामीण विभागातल्या सर्वसामान्य माणसांना, तळागाळातल्या माणसांना चांगल्या पद्धतीच्या आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळवून देणं हे तुमचं आमचं काम आहे. आणि याच्यासाठी मला असं वाटलं की आपण खाली जाऊन आपण प्राथमिक आरोग्य केंद्रांना, उपकेंद्रांना भेटी दिल्या पाहिजेत की जेणेकरून मला तिथलं काम कळेल, तिथल्या अडचणी कळतील, तिथल्या समस्या कळतील. आणि त्या पद्धतीनं मी आढावा घ्यायला सुरुवात केली. आणि दादा, ज्यावेळी मी गगनबावड्याला गेले त्यावेळी तिथं माझ्या लक्षात आलं की गारिवडीची PSC गेली 2.5 वर्ष ती इमारत बांधून तयार होती, पण तिचं लोकार्पण झालेलं नव्हतं. मी त्याची माहिती घेतली, त्यावेळी कळालं की त्यामध्ये तिथल्या स्थानिकच्या लोकांमध्ये काहीतरी वाद आहे, तिथल्या नेत्यांमध्ये वाद आहेत आणि त्यामुळे त्याचं उद्घाटन झालेलं नाही. त्याचा मी पाठपुरावा केला आणि 1 मेला आबिटकर साहेबांच्या हस्ते त्याचं उद्घाटन घेऊन त्याचं लोकार्पण करून ती आता 2 दिवस झालं तिथं कामकाज चालू आहे. म्हणजे याचा मला आनंद आहे. अशाच पद्धतीनं मी महिला असल्यामुळे ज्यावेळी मी आढावा घेण्यासाठी जाते, ज्यावेळी मी सगळ्या PSCना भेटी द्यायला जाते, त्यावेळी महिला कर्मचारी असतील किंवा महिला रुग्ण असतील त्या अगदी मनमोकळेपणाने माझ्याजवळ अडचणी मांडतात. आणि त्यामध्ये माझ्या एक गोष्ट लक्षात आली सावकर साहेब की आपल्याकडे प्रसूती झालेल्या मातांना गरम पाणी मिळत नाही, म्हणजे त्यांना ते बाहेरून 50-100 रुपये देऊन विकत घ्यावं लागतं. मग त्याच्यासाठी देखील मी माहिती घ्यायला सांगितली तर आपल्या इथं 36 PSCना आपल्याला पाणी पुरवठ्यात गरम पाणी मिळत नाही. मग त्याच्यासाठी आम्ही माहिती घेतल्यानंतर सोलर वॉटर हीटर देण्यासाठी आमची तयारी सुरू आहे आणि आम्ही लवकरच ते त्या 36 PSCना पुरवणार आहोत. म्हणजे अशाच पद्धतीनं छोटी मोठी अशा सगळ्या समस्या, सगळ्या अडचणी आपण जर दूर केल्या तर एक चांगली, सक्षम आणि दर्जेदार आरोग्य सेवा आपण लोकांना देऊ शकणार आहोत. आणि हा माझा प्रयत्न असेल आणि मी नक्की करून दाखवेन. अशा पद्धतीनं ज्यावेळी या जिल्हा परिषदचा आणि पंचायत समितीचा निकालाचा दिवस म्हणजे या घुनकी गावामध्ये ननंद भाऊजा यांच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा झाला होता. त्यावेळी तिकडे बघायला गेलं तर माझं सासर म्हणजे नांदेकर कुटुंब, ज्यांनी राजकारणाला, समाजकारणाला वाहून घेतलेलं आहे. आणि त्या ठिकाणी आमच्या विरोधात 3 माजी आमदारांचे गट एकत्र आले. पण
आमचे माझे सासरे आदरणीय कोकण केसरी KG नांदेकर साहेब याचा लोकांची असलेली बांधिलकी जिव्हाळा, त्यांनी आतापर्यंत 40-50 वर्ष लोकांसाठी केलेलं काम, आणि माझे पती आदरणीय बाबा नांदेकर साहेब यांनी तरुण मंडळींना एकत्रित घेऊन त्या भागाचा केलेला आक्रमक विकास या जोरावरती मी 2300 मताधिक्य घेऊन निवडून आली. त्याच पद्धतीने इथं बघायला गेलं, माझ्या माहेरी बघायला गेलं तर घुमकी गावामध्ये जिल्हा परिषद आणि पलीकडची पंचायत समिती अगदी निसटता असा पराभव झाला, पण राजवर्धन बापू आपला गड राखण्यामध्ये यशस्वी झाले. मला वाटतं की सावकर साहेब अण्णा पैलवान होते, पण राजवर्धन कधी सुद्धा कुस्ती खेळली नाही, पण एकाच डावामध्ये विरोधकांना चितपट करून त्याला दाखवून दिलं की तोही पैलवानाचा पट्टे आहे. अशा पद्धतीनं आम्ही आता आमच्याकडे पद आलेली आहेत, त्यामुळे लोकांच्या आमच्याकडून कामाबद्दलच्या अपेक्षा वाढलेली आहेत आणि त्या 100% पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. दादा सावकर साहेब थोड्या दिवसापूर्वीच घुणकी गावची लोक मला भेटायला आले होते आणि त्यांची अशी इच्छा आहे की या गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावं, आणि तसा बृहद आराखड्यामध्ये मी सूचना देखील दिलेल्या आहेत. पण हे करण्यासाठी मला तुमची सगळ्यांच्या मदतीची गरज आहे, कारण त्यासाठी लागणारी जागा जर आपण उपलब्ध करून दिली तर या माझ्या माहेरच्या लोकांचं स्वप्न आपण पूर्ण करू शकणार आहोत. आणि अशाच पद्धतीनं या विभागामध्ये जिल्हा परिषदच्या अंतर्गत जे काही कामं होतील, जे काही विकास कामं होतील, त्यामध्ये माझा मोठा वाटा असेल असा शब्द मी तुम्हाला देते. मला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, खरंच त्याबद्दल मी तुमचे शतशः आभारी आहे. हे तुमच्या प्रेमाची शिदोरी घेऊन मला काम करण्याचा अधिक बळ मिळणार आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की फुलाला सुगंध आला की त्याचं अस्तित्व जाणवतं, आणि माहेरच्यांची साथ लाभली की लेकीचं कर्तृत्व अजून मोठं होतं. याच पद्धतीनं तुमची साथ, तुमचं प्रेम, तुमचं पाठबळ माझ्या पाठीशी कायम राहू द्याची सदिच्छा व्यक्त करते आणि पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद करते. थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.